स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी। आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123। 24 ते 25 मार्च दरम्यान कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालय मध्यरात्री सुरू करून काही काळभेर सुरू असल्याची चर्चा समोर आली होती। येथील कार्यालय कर्मचाऱ्यांनी उघडलं की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता अशी चर्चा प्रसार माध्यमातून समोर आली होती। दरम्यान आता त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याची माहिती मिळावी म्हणून येथील स्थानिक ग्रामस्थ संजय विर्ले यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय आणि पंचायत समिती विभागाला एक लेखी पत्रक दिलं असून त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज आणि कार्यालयात बसवण्यात आलेले व्हॉइस रेकॉर्डर आपल्याला मिळावं अशी मागणी केली आहे। सोमवार दिनांक 25 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालय हे खुलं होतं। या दरम्यान काही कागदपत्रांची अफरातफर केली जात असल्याची चर्चा होती। या ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता असून येथील सरपंच महेश विर्ले हे कायम वादात राहिलेले असताना सरपंच महेश विर्ले आणि ग्रामसेवक यांच्यावर ग्रामपंचायत हद्दीतील फॅन्टसी होम बिल्डर्स आणि डेव्हलपर्स इमारतीस पूर्णत्वाचा दाखला देण्यावरून नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याचं समजतंय आणि हे प्रकरण मुंबई हायकोर्टात सुनावणीला असल्याचं समोर आलंय। त्यामुळे याच प्रकरणाचे धागेदोरे नष्ट करण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच विर्ले यांच्या माध्यमातून 24 मार्चच्या रात्री ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आल्याची चर्चा होती। दरम्यान ग्रामस्थ वेळीच पोहोचल्यानं कर्मचारी यांनी काढता पाय घेतला। कार्यालयासमोर 4 चाकी वाहनं उभी होती। काही कर्मचारी कागदाचे गठ्ठे उचलून कार्यालयाबाहेर पडत होते अशी माहिती समोर आली। यावर ग्रामपंचायत कर्मचारी आणि सरपंच महेश विर्ले यांची यानंतर एका प्रसार माध्यमांना माहिती देखील देण्यात आली। कर्मचाऱ्याच्या पैशाचं पाकिट हे कार्यालयात विसरले होते आणि ते आणण्यासाठी ते गेले असल्याची माहिती देण्यात आली होती। दरम्यान आता यावरून भलतीच चर्चा समोर येत असताना येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामस्थ संजय विर्ले यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला एक लेखी पत्रक दिलं असून त्या रात्रीचे कार्यालयातील सीसीटीव्ही व्हिडिओ आणि व्हॉइस रेकॉर्डर यांची क्लिप आपल्याला मिळावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे आता हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले व्हिडिओ समोर आल्यास नक्की त्या रात्री कार्यालयात कर्मचारी कशासाठी आले होते की कुणी पाठवले होते हे समोर येणार असून एक पैशाचं पाकिट आणण्यासाठी 4 ते 5 कर्मचारी यांची मोटरसायकल त्याचबरोबर 4 चाकी वाहन का उभं करण्यात आलं होतं हा देखील प्रश्न निर्माण झालाय। एकूणच हे प्रकरण विनाकारण कर्मचाऱ्यांवर शेकण्याची शक्यता असून कर्मचारी अडचणीत येणार आहेत। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संजय विर्ले यांनी कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालय आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेली मागणी पूर्ण होणार का, सीसीटीव्ही कॅमेरे त्या दिवशी बंद होते का असं सांगून घटनेवर पडदा तर टाकला जाणार नाही ना असे प्रश्न समोर असताना खरं तर याची चौकशी लागणं गरजेचं असताना ग्रामसेवक कार्यालयात हजर होत नसल्याचं समोर आलंय। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी यावर अद्याप कुठली ऍक्शन कशी घेतली नाही असा प्रश्न आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।